हॅलो फ्रेंड्स, मी समीर. आणि मी श्रद्धा. स्वागत आहे तुमच्या श्रद्धाज किचन अँड सॅम स्टुडिओमध्ये. इथे तुम्हाला मिळतील स्वादिष्ट घरगुती पदार्थ, झटपट रेसिपीज आणि बरंच काही. तव्यावर खमंग सुटलेला मसाल्याचा सुगंध, मऊसूत वांगे, आतपर्यंत भरलेले झणझणीत मसाल्याचे भरलेपण. पहिल्याच घासात घरगुती महाराष्ट्रीयन चव जाणवेल अशी भरलेल्या वांग्याची स्पेशल भाजी. आजची रेसिपी आहे सोपी, पारंपरिक आणि चवीने एकदम भारी. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या आजच्या खास रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण पाहू शकता की इथे आपण जे आहेत काही मध्यम आकाराचे काटेदार असे छान वांगे घेतलेले आहेत. वांगी जी आहेत ती आपण जास्त मोठी घेतलेली नाही आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता की आपण लहान मीडियम साईजचे जे आहेत ते वांगे आपण इथे घेतलेले आहेत. यानंतर आपला जो मसाला यासाठी लागणार आहे, तो तयार करण्यासाठी आपण येथे जे आहे काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण यामध्ये आपण शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, त्यानंतर पांढरे तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या ज्या आहेत त्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण पॅनमध्ये एक 2 चमचे तीळ जे आहेत ते टाकून घेणार आहोत. तीळ जे आहे ते आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. एक अंदाजे अर्धा मिनिटमध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचं आहे. तीळ जे आहे ते असे तडतडायला लागले, की गॅस जो आहे तो बंद करून घ्या. यानंतर यामध्ये आपण अंदाजे एक अर्धी वाटी जे आहे ते खोबऱ्याचा किस आधीच करून ठेवलेला होता, तो टाकलेला आहे. हा जो खोबऱ्याचा किस आहे तो आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. त्याला चांगला गोल्डन कलर येईस्तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात. यानंतर आपण यामध्ये एक लहान वाटी जे आहे शेंगदाणे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे पूर्ण जे साहित्य आहे ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झालं, की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य जे आहे, ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आपलं वाटण जे आहे ते आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये. थोडंसं जाडसर अशा प्रकारे हे जे साहित्य आहे ते वाटून आपल्याला घ्यायचं आहे. आता हे जे वाटण आहे, त्यामध्ये आपण आपले काही मसाले मिक्स करून घेऊया. ज्यामध्ये आपण 2 चमचे कांदा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि वरतून आपण यामध्ये मीठ 1 चमचा टाकलेला आहे. तर हे जे संपूर्ण मिश्रण आहे, ते आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली जी स्टफिंग आहे, ती एकदम व्यवस्थित अशी तयार झाली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असं सर्व मसाले जे आहेत, ते या वाटणामध्ये एकत्र झाले पाहिजेत. तर व्यवस्थित आपण हे सर्व जे आहे, ते एकत्र करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपला जो स्टफिंगचा मसाला आहे, तो पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण आपली जी वांगी आहेत, ती छान अशी धुवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला आपली सर्व वांगी जी आहेत, ती धुवून आपल्याला व्यवस्थित निथळून अशी घ्यायची आहेत. आता आपली वांगी जी आहेत, ती आपल्याला व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहेत. तर यासाठी आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आपली जी वांगी आहेत, त्याचा जो देठ आहे, त्याचा वरचा जो भाग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि थोडासा देठ जो आहे तो ठेवून वांग्याला आपल्याला 4 भागामध्ये क्रॉस कट द्यायचा आहे. वांगं जे आहे ते आपल्याला पूर्णपणे कट करायचं नाहीये. अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला 4 भागांमध्ये क्रॉस कट करून त्याला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वांगी जी आहेत, ती व्यवस्थित कापून घ्यायची आहेत. वांगी कापताना आपल्याला ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत. कारण की बऱ्याच वेळा असं होतं, की वांगी जी आहेत त्यातून किडकी निघतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित सर्व वांगी जी आहेत, ती कापून घ्यायची आहेत आणि पाहून घ्यायची आहेत. हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आतमध्ये काही वांगी जी आहेत, ती खराब असतात. त्यामुळे आपण ही काळजी नक्की घ्या.
वांगी कापताना व्यवस्थित आपण पाहून जे आहेत ती वांगी घ्या. आता ही आपण सर्व वांगी जी आहेत ती व्यवस्थित कापून घेऊयात. तर इथे आपण पाहू शकता अशा प्रकारे जे आहे आपल्याला आपल्या वांग्यांना हे थोडंसं आधी मीठ असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो आपण मसाला तयार केलेला आहे, तो यामध्ये आपल्याला स्टफिंग करून घ्यायचा आहे. मसाला लावण्यापूर्वी आपण आधी जे मीठ आहे, ते आपल्याला लावल्याने यातला कडूपणा जो आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे त्यातलं अतिरिक्त पाणी जे आहे ते पण बाहेर येतं. वांगं जे आहे ते आपलं पटकन आणि समप्रमाणात शिजतं. त्याचप्रमाणे मसाल्याची चव जी आहे, ती आतपर्यंत जाते आणि वांग्याला जो काळेपणा आहे, तोही मीठ लावल्यामुळे थोडा कमी होतो. तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आधी थोडंसं मीठ जे आहे, ते याला लावायचं आहे. त्यानंतर आपला जो मसाला आहे, तो आपल्याला पूर्ण स्टफिंग करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक-एक करून आपल्याला सर्व जी आपली वांगी आहेत, त्यामध्ये आपला हा जो मसाला आहे, तो स्टफिंग करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांना जे आहे, मसाला पूर्णपणे भरून घेतलेला आहे. आता आपली भाजी जी आहे, ती आपण बनवायला सुरुवात करूयात. तर आता आपण आपले भांडे जे आहेत, ते गॅसवरती ठेवून त्यामध्ये 2 पळी तेलाचे ओतून घेतलेले आहेत. तेल जे आहे, ते आपल्याला व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आहे. तेल व्यवस्थित आपलं गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता जो आहे, तो टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो कढीपत्ता आहे, तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता आपला व्यवस्थित असा तडतडला, की यानंतर आपल्याला जे आहे, यामध्ये 1 चमचा जिरं जे आहे, ते टाकून घ्यायचं आहे. जर खूप तेल गरम झालं असेल, तर गॅस जो आहे, तो थोडा आपल्याला लो फ्लेमला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जिरं टाकून घेतलं, की कढीपत्ता आणि जिरं जे आहे ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपला जो राहिलेला मसाला होता, तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपलं हे जे मिश्रण आहे ते एक 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं लो फ्लेमला भाजायचं आहे. जर आपल्याला गरज वाटली, की आपला मसाला असं वाटलं, की खाली भांड्याला चिटकतो आहे, तर आपण यामध्ये एक 2 चमचा पाणीसुद्धा ॲड करू शकता. जेणेकरून आपला मसाला जो आहे, तो खाली भांड्याला लागून येणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपला मसाला जो आहे, तो आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे. यानंतर एक-एक करून सर्व वांगी जी आहेत, ते आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. सर्व वांगी अशा प्रकारे टाकून झाली, की हलक्या हाताने जे आहेत, ते आपल्याला सर्व वांगी जी आहे, अशा प्रकारे हलवून घ्यायची आहेत. अशा प्रकारे एकदा मसाल्यामध्ये वांगी सर्व जी आहेत, ती हलवून झाली, की आपल्याला यावरती एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर झाकण काढल्यावरती आपण पाहू शकता, की याला हलकसं तेल जे आहे ते सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा याला हलवून घेऊयात आणि त्यानंतर जे आहे आपण यामध्ये पाणी मिक्स करून घेऊयात. तर यासाठी आपण 1 ग्लास जे आहे ते गरम पाणी आपण साईडला गॅसवरती करून घेतलेलं आहे आणि ते गरम केलेलं पाणी यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. जर आपल्याला भाजीमध्ये रस्स्याचे प्रमाण थोडे जास्त हवे असेल, तर आपण यामध्ये पाण्याचे प्रमाण जे आहे ते थोडे वाढवू शकता. आपण पाहू शकता लगेचच जे आहे ते भाजीला असं उकळी सुटायला जे आहे ते चालू होतं. तर यानंतर आपल्याला जे आहे भाजीवरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं जी आहे ती आपली भाजी शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे 8 ते 9 मिनिटं जी आहे भाजी आपली उकळल्यानंतर आपण पाहू शकता, की त्याला छान असं तेलही सुटलेलं आहे.
आणि त्यानंतर आपण ही जी भाजी आहे त्याला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित याला हलवून घेतलं, की आपलं वांगं जे आहे ते आपण एकदा चेक करायचं आहे, की ते शिजलेलं आहे की नाही शिजलेलं. यावरती झाकण ठेवून आपण आपली भाजी जी आहे ती पुन्हा एकदा 5 मिनिटं शिजवून दिली होती आणि आता आपण पाहू शकता आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेली आहे आणि आपलं वांगं जे आहे तेही एकदम मऊसूत असं शिजलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे त्याला चेक करू शकता आणि छान अशी आपली भाजी जी आहे ती शिजून तयार झालेली आहे. तर मित्रांनो, अशी तयार आहे आपली खमंग आणि चविष्ट भरलेल्या वांग्याची भाजी. घरच्या साध्या मसाल्यात बनवलेली पण चवीला मात्र एकदम खास असणारी ही आजची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव जो आहे तो आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या अशाच स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपीजसाठी श्रद्धास किचन अँड सॅम्स स्टुडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.